मॅगी तर मी खूप वेळा खाल्ली आहे, पण आज म्हटलं चला कोरियन रामन ट्राय करूया. आता एवढंसं जे पॅकेट आहे ते मला ₹55 भेटले आणि आपली एवढी मॅगी ₹15 भेटते. पण हे थोडंसं वेगळं आहे. यामध्ये हे 2 पॅकेट मिळालेत. यामध्ये सीझनिंग आणि एक ऑइल आहे. प्रोसेस मी वाचून घेतली, की कसं करायचंय, काय करायचंय, नाहीतर माझ्याकडून काहीतरी बिघाड व्हायला नको. तर काही नाही. जे नूडल्स आहेत ते पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे होते. पाणी सेपरेट करून घ्यायचं होतं आणि त्यानंतर यासोबत जे पाऊच आलेत ते कट करून यामध्ये घालून टाकायचे. मिक्स, मिक्स, मिक्स मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आणि झाले आपले रामन तयार. आता बघायला तर एकदम टेम्प्टिंग वाटत होतं. मला तर तोंडाला आधीच पाणी सुटलं होतं. पण ज्यावेळेस मी खाऊन बघितलं हे खूप जास्त स्पायसी होतं. खूप तिखट लागत होतं. आता केलंच आहे तर संपवावं तर मला लागणारच आहे आणि कोणी-कोणी हे ट्राय केले किंवा कोणाला खायला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. आता म्हटलं जाऊ दे मस्त गुळाचा चहा करून आपण पिऊयात. पण त्याआधी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं ना, की मी गुलाबाचे कटिंग्स लावलेले आहेत. तर इथे बघा त्यांना मस्त कोंबसुद्धा फुटलेले आहेत आणि हे ना मी आधी लावलं होतं त्याला मस्त पानं पण फुटलेले. एवढं सोपं आहे गुलाबाची झाडं लावायला. तर इकडे मी पुदिना पण लावलेला. आता ह्या कुंडीतून काढून मला तो मातीत लावावा लागणार आहे आणि कधी नव्हे ते आज माझ्या पिल्लाने माझ्या हातात त्याची अर्धी किटकॅट आणून दिलेले. असं कधी तर होतच नाही. पण आज माझं एक पार्सल सुद्धा आलं होतं आणि ज्यावेळेस घरी एक पार्सल येतं ना, मी एवढी एक्साइटेड असते, खुश असते कारण मला खूप आवडतं पार्सल खोलायला, त्यामधले प्रोडक्ट्स बघायला. तर यामध्ये मी एक टॉप ऑर्डर केला होता आणि तेच कलर वापरून मला पण कंटाळा आला होता. त्यामुळे ह्यावेळेस वेगळ्या कलरचा एक टॉप ऑर्डर केला होता. पण हल्ली माझ्याकडून असं होतंय, जे कोणते पार्सल मी ऑर्डर करतेय ना, एकदम भारीच निघतायत. मला रिटर्न करायची गरज पडतच नाहीये. हा कॉटनचा टॉप आहे आणि एकदम मस्त कापड आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतोय. खूप दिवस झालं घरातून बाहेरच नाही पडले, म्हणजे शेतात गेले नाही. त्यामुळे म्हटलं चला आज एक फेरफटका मारून येऊया, कारण इकडे गेल्यानंतर ही बोरं माझी वाट बघत बसलीत ना. कारण मला नाही वाटत की माझ्याशिवाय ह्या बोरीला कोणी येत असेल आणि गेल्या वेळेस मी आलेले ना घसरून पडले होते आणि असं काही माझ्या हाताला लागलेलं होतं. रोज मी ठरवतेय की दिवसातून 1 तास तरी मी चालायला जाणार, पण ते काही माझ्याकडून होत नाही. आता शेतात आलेच आहे तर म्हटलं ताजी-ताजी कोथिंबीर घेऊन जाऊयात. हिरवीगार अशी कोथिंबीर नाहीये, पण ठीक आहे आमच्या शेतातली कोथिंबीर आहे. आणि जेवढी मला बोरं खायला आवडतात ना, त्यापेक्षा माझ्या पिल्लाला जास्त आवडतात. माझ्या ट्रायपॉडची लिंक बरेच जण मागत होते, तर वरती मी टॅग केलेला आहे. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.